भाजप आमदार सुरेश धस यांच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्र्यांकडेही तक्रार देण्यात आली। तर धस यांच्या विधानानंतर सामाजिक आणि वैयक्तिक जीवनामध्ये परिणाम होत असल्याची आयोगाकडे प्राजक्ताने तक्रार केली। तर प्राजक्ता माळीच्या तक्रारीनंतर आयोगाचे पोलिसांना आता निर्देश देण्यात आलेले आहेत। वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्यात यावा असे निर्देश आयोगाने पोलिसांना दिलेत। या संदर्भात अधिक माहितीसाठी आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे जोडले गेलेले आहेत। रुपाली, प्राजक्ताची तक्रार महिला आयोगात गेलेली आहे, महिला आयोगाकडून आता काय ऍक्शन घेण्यात येते? त्याच विरोधात खरं तर प्राजक्ता माळी यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे आणि त्याच्यासोबतच आपण महिला आयोगात जाऊ आणि तिकडे सुद्धा तक्रार देऊ अशा पद्धतीने सुद्धा त्यांनी माहिती दिलेली होती। आणि त्याच पद्धतीने आपण पाहत आहोत की आज महिला आयोगाला प्राजक्ता माळी यांची तक्रार जी आहे ती प्राप्त झालेली आहे आणि या तक्रारीमध्ये त्यांनी असं नमूद केलेलं आहे की सुरेश धस यांनी केलेल्या वक्तव्यामुळे माझ्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनामध्ये त्याचे परिणाम खरं उमटू लागलेले आहेत आणि त्याच्यामुळे या संदर्भामध्ये आयोगाकडून योग्य ती दखल घेतली जावी। प्राजक्ता माळी यांच्या या तक्रारीनंतर महिला आयोगाने पोलिसांना निर्देश दिलेले आहेत, पोलिसांना आता सक्रिय केलेला आहे आणि या प्रकरणामध्ये जो वस्तुस्थितीदर्शक जो अहवाल आहे तो पोलिसांनी सादर करावा या संदर्भातले निर्देश सुद्धा देण्यात आलेले आहेत। त्याच्यामुळे आता पोलिसांकडून महिला आयोगाला कोणता अहवाल जातो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। त्याच्यामध्ये तशा पद्धतीने कोणत्या गोष्टी नमूद केल्या जातात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि प्राजक्ता माळी यांनी ज्या तक्रारी केलेल्या आहेत त्या अनुषंगाने आता महिला आयोग किंवा मग राज्य सरकार काय पावलं उचलतं का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच, धन्यवाद रुपाली आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर अहवाल सादर झाल्यानंतर आता महिला आयोगाने पोलिसांना निर्देश दिलेले, त्यानंतर सुरेश धस यांच्यावर काही कारवाई होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।